नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ। अन्नपूर्णा मातेचे महत्त्व आणि कथा। शास्त्रामध्ये अन्नपूर्णा ही अन्न, सौभाग्य आणि संपत्तीची देवी मानली गेली आहे। देवी अन्नपूर्णेची मूर्ती घरात ठेवल्याने सुख समृद्धी मिळते। हिंदू धर्मात देवी अन्नपूर्णेला विशेष स्थान आहे। अन्नपूर्णा मातेची अन्नाची देवी म्हणून पूजा केली जाते। देवी अन्नपूर्णेच्या आशीर्वादानेच कुटुंबातील सदस्यांना अन्न मिळते। जो भक्त खऱ्या श्रद्धेने अन्नपूर्णा देवीची आराधना करतो त्याचे घर कायम धान्याने भरलेले राहते। धर्मग्रंथामध्ये अन्नपूर्णा देवीला अन्न, सौभाग्य आणि संपत्तीची देवी मानले जाते। आपल्याकडे लग्न झाल्यानंतर मुलीच्या हातात अन्नपूर्णा देवीची मूर्ती देण्याची प्रथा आहे। याचा अर्थ असा होतो की ती मुलगी ज्या नवीन घरात जाते त्या घरात देवी अन्नपूर्णेच्या रूपाने धनधान्याची संपन्नता व्हावी। त्यामुळे देवी अन्नपूर्णा घरात असणे खूप शुभ मानले जाते। अन्नपूर्णा मातेची कथा सुद्धा आहे, तर ती कथा आपण ऐकूयात। एके दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वतीमध्ये भौतिक जगाबद्दल वाद झाला। भगवान शंकर म्हणाले की प्रत्येक भौतिक गोष्ट म्हणजे एक आभास आहे, अगदी मानव खातात ते अन्न सुद्धा। त्यामुळे पार्वती मातेला खूप राग आला, कारण ती भौतिक घटकांवर नियंत्रण ठेवणारी देवी होती। भगवान शंकरांना आणि संपूर्ण जगाला आपले महत्त्व दाखवण्यासाठी माता पार्वती गुप्त झाली आणि म्हणाली की माझ्याशिवाय जग कसे टिकाव धरते तेच मला पाहायचे आहे। माता पार्वती गुप्त झाल्यामुळे जग अन्नापासून वंचित झाले आणि दुष्काळ पडला। भगवान शंकराच्या भक्तांनी त्यांच्याकडे अन्नासाठी याचना करण्यास सुरुवात केली। देवांवर सुद्धा अन्नासाठी याचना करण्याची वेळ आली होती, त्यांनाही कुठेही अन्न मिळाले नाही। शेवटी भगवान शंकर आणि त्यांचे भक्त यांना समजले की पृथ्वीवरील वाराणसी शहरात एकच स्वयंपाकघर आहे, तिथे अन्न अजूनही उपलब्ध आहे। मग भगवान शंकर काशीला अन्नाची याचना करण्यासाठी गेले। हे स्वयंपाकघर त्यांची पत्नी पार्वतीच्या मालकीचे होते, पण ती अन्नपूर्णा स्वरूपात होती। तिने स्वर्गीय जांभळी आणि तपकिरी वस्त्रे परिधान केली होती, मोजकेच दागिने घातले होते। ती एका सिंहासनावर बसली होती आणि पृथ्वीवरील भुकेल्या लोकांना अन्नाचे वाटप करत होती। अन्नपूर्णेने भगवान शिवाला भिक्षा म्हणून अन्न दिले आणि त्यांच्या लक्षात आणून दिले की शंकर भुकेवर मात करू शकला असला तरीही त्यांचे भक्त तसे करू शकले नाहीत। अन्नपूर्णा मातेचे वर्णन। अगमामध्ये अन्नपूर्णेचे वर्णन एक पूर्ण चंद्रासारखा चेहरा असलेली, लालसर कांती असलेली, 3 डोळे असलेली, उन्नत वक्षस्थळे असलेली आणि चतुर्भुज अशी तरुण देवी असे केलेले आहे। तिच्या डाव्या हातात स्वादिष्ट खीर भरलेले भांडे आहे आणि उजव्या हातामध्ये विविध प्रकारची रत्ने जडलेली सोन्याची पळी आहे। इतर 2 हात अभय आणि वरद मुद्रा दाखवतात। तिने सोन्याचे दागिने घातले आहेत। ती सिंहासनावर बसली आहे आणि तिच्या डोक्यावर चंद्राची कोर आहे। काही वर्णनांमध्ये भगवान शंकर भिक्षेचा वाडगा घेऊन अन्नपूर्णेच्या उजवीकडे उभे आहेत आणि तिच्याकडे भिक्षेची याचना करत आहेत। अन्नपूर्णेच्या हातात पोथी आहे, अक्षमाला आहे आणि तिच्या हातामध्ये भांडे आणि पळीच्या ऐवजी मोक्षाच्या द्वाराची किल्ली आहे। याद्वारे असे दर्शवले आहे की शंकराने केलेली अन्नपूर्णा देवीची प्रार्थना आध्यात्मिक स्वरूपाची आहे आणि ती केवळ अन्नासाठी केलेली याचना नाही। धन्यवाद।